किशोरी पेडणेकर, तुम्हा दोघांचंही स्वागत या चर्चेमध्ये। आपण गणेशजींपासून या सगळ्या चर्चेला सुरुवात करूया। गणेशजी, प्रश्न असा आहे की दिवसभरात याच्यावर अनेक चर्चा झालेल्या आहेत, जसे आरोप झाले तशी त्या आरोपांना उत्तर पण मिळालेली आहेत। मात्र अशा प्रकारच्या घटना मुंबईमध्ये वारंवार घडणं, याच्यातून पालिकेची, कारभाऱ्यांची आणि पालिकेच्या प्रशासनाची प्रायोरिटी माणसांचा जीव वाचवणं ही नाहीये का? ही सेकंड थर्ड प्रायोरिटी आहे का? म्हणून अशा प्रकारे सातत्यानं अशा प्रकारच्या सिली मिस्टेक्स होणं आणि त्याच्यातून सर्वसामान्यांचे जीव जाणं या घटना घडतायत का? मुळात आज जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्याप्रती माझी सर्वात प्रथम मी संवेदना व्यक्त करतो। आपण जो प्रश्न विचारला तर हे खरं आहे की प्राथमिकता ही या शहरातल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही काम करतो आणि ती त्यालाच असली पाहिजे। मी असो किंवा किशोरीताई असो, शेवटी आम्ही निवडून आलेलो प्रतिनिधी आहोत, त्यामुळे आमची प्राथमिकता या विषयालाच आहे। आज जी घटना घडलेली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचं अगदी स्पष्ट होतंय। तिथे जाळ्या बसवण्याचं काम सुरू होतं, हे जरी खरं असलं तरी आज मुळात रेड अलर्ट होता आणि जी काही काळजी घेण्याची आवश्यकता होती, जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की एका बाजूला कर्मचारी उभे आहेत, काम सुरू आहे, पण त्याच्या दुसऱ्या बाजूला जिथं ती व्यक्ती चालत येत होती ती मोबाईलवरती बोलत होती, असे म्हणजे काहीतरी पाहत येत होती। पूर्ण लक्ष नव्हतं त्या रस्त्यावरती, पण त्याही बाजूला बॅरिगेटिंग करणं आणि तिथे कर्मचारी निदान उभा असणं हे अत्यंत आवश्यक होतं जर या परिस्थितीत काम सुरू होतं तर। आणि ते न केल्याचा हा निष्काळजीपणा आहे आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचा नाहक मृत्यू झालाय। त्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या, काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे होत आहे हे मात्र खरं आहे आणि आमची प्रायोरिटी ही नागरिकांच्या सुरक्षिततेला असणार आणि ती कायम असणार, यात काही वाद असायचं कारण नाही। किशोरीताई, ज्या प्रकारे आता सत्ताधाऱ्यांकडून उत्तरं मिळत आहेत किंवा आता गणेशजी म्हणाले त्याच्यापूर्वी दिवसभरामध्ये सुद्धा अनेकांनी हा मुद्दा मांडलेला आहे की त्या व्यक्तीचा सुद्धा मोबाईलमध्ये लक्ष होतं, समोर खड्डा आहे याकडे त्या व्यक्तीचं लक्ष नव्हतं। पण उद्या समजा एखादी अंध व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने काय करायचं? म्हणजे लक्ष नसणं किंवा रस्त्याने चालताना एखाद्या व्यक्तीचा समोर काय आहे याकडे लक्ष नसणं, या गुन्ह्याची त्याला एवढी मोठी शिक्षा मिळणार आहे का की तो थेट 25 फूट खड्ड्यामध्ये, मॅनहोलमध्ये पडणार आणि त्याला आपला जीव गमवावा लागणार? कशा प्रकारे ही सगळी सिस्टीम सध्या काम करते असं तुम्हाला दिसतंय किशोरीताई? ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आत्ता तरी हताशपणे आम्ही फक्त श्रद्धांजली वाहू शकतो। आणि ज्या पद्धतीने, म्हणजे मला वाटतं अमरापूरकर डॉक्टर गेल्यानंतर आपण काही योजना केल्या की ज्या मॅनहोल आहे त्याच्यावरती जाळ्या बसवणं आणि त्या जाळ्या बसवण्याचा प्रोग्राम हा 2018-19 पासून चालू झाला आणि नंतर कोविड काळ आल्यामुळे थोडा तो थांबला, पण त्याचप्रमाणे तो 2020च्या एंडिंगला पुन्हा तो चालू झाला आणि 21-22ला बऱ्यापैकी जाळ्या लावल्याही गेल्या, कारण 1 लाखाच्या वर मॅनहोल आहे ते आत्ताच आपल्याला कळलेलं आहे। परंतु उर्वरित जाळ्या मधल्या 4 वर्षात, जेव्हा खनकरही नव्हते, मीही नव्हती, प्रशासक म्हणून काम केलं जात होतं, त्या लोकांनी गेल्या 4 वर्षात ह्या पूर्ण मुंबईला पूर्ण का नाही केलं जाळ्या बसवण्याचं काम अधिकाऱ्यांनी, प्रशासकांनी? हा पहिला प्रश्न। आणि दुसरा म्हणजे आज रेड अलर्ट होता त्यावेळेला अशा गोष्टी करणं, म्हणजे मी जेव्हा साईटवर पोचली तेव्हा अधिकारी तेव्हा आलेले होते, त्याच्या आधी कॉन्ट्रॅक्टरच काम करत होता आणि आपला जो कॉन्ट्रॅक्टरला एक स्कोप ऑफ वर्क दिला जातो त्याच्यामध्ये मेन्शन असतं, पहिलं बॅरिकेटिंग करा, त्यानंतर तुमची मॅनपॉवर तिथे उपलब्ध करा आणि वॉर्डला कळवलं पाहिजे। माझ्या माहितीनुसार 31 मेच्या डेडलाईनच्या आधी ही कामं करणं गरजेची होती, पण ती झाली नाहीत। उलट निसर्गाने अजून 1 महिना आपल्याला काम करायला दिलं होतं, पाऊस उशिरा आला तरी झाली नाहीत। याच्यामध्ये नक्की हळसांड झाली कोणाची? अधिकारी सांगतायत, म्हणजे मी
स्थळ पाहणीला होते, बरं. अधिकारी सांगतात ह्याने काम चालू केलं, आम्हाला कळवलंच नाही. आणि मला वाटतं हा जो ढिसाळ कारभार आहे प्रशासनाचा, मग तो वॉर्डपासून चालू होतो. मग वॉर्ड ऑफिसरच्या अंडर हे सगळे शिवरेज म्हणा, ड्रेनेज म्हणा, सगळी डिपार्टमेंट एकत्र येतात, मेंटेनन्सच्या माध्यमातून येतात आणि माहितीच नाही हे जितकं म्हणणं चुकीचं आहे, तेवढा आता त्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकू, पांढऱ्या, काही गरज नाही. मनुष्यवधाचा गुन्हा किशोरीताई, दाखल झाला. या पुढच्या कारवाईच्या मुद्द्यावर आपण जाऊच. मात्र तुम्ही जे 2 मुद्दे मांडलेले आहेत त्याविषयी मला तुम्हाला विचारायचं आहे की सत्ता गेल्यानंतर म्हणजे तुमचा कार्यकाळ